जत्रेच्या निमित्ताने आम्ही गेलो होतो गावाला आणि छान असं वाटलं गावाला जाऊन. जत्रा तर मी कधी बघितली नव्हती, त्यामुळे पहिल्यांदाच मी जत्राचा अनुभव घेतला आणि गावही मी जास्त फिरली नव्हती, कारण माझा हा गावी जाण्याचा दुसरा टाईम होता. असो, मी बघितलं गावाला छान असं गव्हाचं शेत आणि बघितलं हरभऱ्याचं शेत. आता हरभऱ्याचं शेत मी बघितलं नव्हतं, कारण मी आहे मुंबईची आणि शेताचा मला काही एवढा अनुभव नाही आहे, म्हणून मी हरभऱ्याचं शेत बघितलं. छान त्याला असे हरभराही आले होते आणि दुसरीकडे होते मुगाचं शेत. आता ह्याला मूग म्हणतात काय म्हणतात मला माहीत नाही, पण छान होतं. तर मी हेही बघून मला खूप बरं वाटलं आणि खूप असं मोठं लांब सडक हरभऱ्याचं शेत होतं. त्यानंतर गेलो आम्ही पुढे. आता सोबत होती मी, माझे मिस्टर आणि माझ्या आई. आता आई मला सर्व सांगत होत्या की कुठे काय आहे, कुठे काय आहे, कुठे काय आहे. असो, मग जाता जाता आम्हाला रस्त्यात दिसली विहीर. आता विहीर आमच्या घराच्या समोरही आहे, पण इथे पण खूप मोठी अशी विहीर होती. मी पाहता पाहता पुढे गेली तर मला पुढे जाण्यासाठी मना केलं, कारण मला वाटते भीती. त्यानंतर विहिरीच्या पुढे छोटंसं असं झाड होतं फळाचं. आता या फळाला मराठीत काय बोलतात मला माहीत नाही, पण इंग्लिशमध्ये याला मलबेरी बोलतात आणि हे फळ आपल्या मुंबईमध्ये खूप महाग भेटतं. आता लास्ट टाइम मी हे फळ विकत घ्यायचं होतं, तर मला त्याने 130 रुपये काहीतरी 100 ग्राम का 150 ग्राम बोलला होता, जे टेस्टही नव्हती आणि खूप विचित्र त्याचं चव होती. पण इथे जागोजागी हे फळ आहे. मला इतकं छान वाटलं ना. सर्वच आम्ही हे फळ तोडायला लागलो होतो. इथे जय पण ते फळ तोडत होते आणि माझ्या जावेच्या मुलाला देत होते, पण इतकी त्याच्यासोबत मस्ती करत होते सांगताच येत नाही. त्यानंतर मग त्यांना सांगितलं की तुम्ही खाऊन बघा, पण ते काही खात नव्हते. इथे माझी जाव त्याला ओरडत होती, कारण तो सारखा सारखा विहिरीजवळ जात होता. पोरं का ऐकतात का कोणाचं? ऐकतच नाही पोरं. इथे जाव माझी फळ तोडत होती, दुसरीकडे माझी आई पण फळ तोडत होती. जयनी माझ्या सांगितलं टेस्ट कर म्हणून. मी टेस्ट केलं तर खट्टा मिठ्ठा टेस्ट होता, पण छान होता, मला आवडला. जयने आणखीन एक तर तोडलं. त्यांना मी म्हटलं तुम्ही टेस्ट करून बघा, तर ते म्हणले मी काय खात नाही, पण त्यांनी खाल्लं आणि एकदम वाईल्ड रिॲक्शन दिलं त्यांनी. मग इथे ते लागले बडबड करायला की बस झालं आई, उशीर होतोय, घरी जायचं आहे. मग इथं आम्ही स्टॉप केलं.